नमस्कार, मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया ठळक घडामोडींवर। रायगड पोलिसांची पुन्हा एकदा अंमली पदार्थ विरोधी धडक कारवाई। 218 कोटीपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ करण्यात आले जप्त। काँग्रेस खासदार धीरज साहू यांचा सर्वत्र जाहीर निषेध। साहू यांच्याजवळ बेहिशोबी 300 कोटींची रोख रक्कम सापडल्याने खळबळ। नवी मुंबईतील घरफोडी व इतर सराईत चोरी प्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी केले गजाआड। नावाशेवा पोलिसांनी केला लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। आणि कोकणी बागायतदारांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, खासदार विनायक राऊत यांनी संसदेमध्ये केली मागणी। आता पाहूया सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्याच्या खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील मौजे टेकू गावचे हद्दीत अंचल केमिकल या नावाने केमिकल बनवण्याचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीमध्ये प्रतिबंधित केलेले अंमली पदार्थ बेकायदेशीरपणे तयार केले जात असल्याच्या माहितीवरून खोपोली पोलिसांनी छापा मारून केलेल्या कारवाईनुसार खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर कारवाईच्या वेळी पोलिसांनी 107 कोटी 30,37,377 रुपये किमतीचे अंमली पदार्थ तसेच त्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल इत्यादी साहित्य जप्त केले होते। सदर 3 आरोपींना अटक केलेले असून त्यांना दिनांक 4 डिसेंबर 2023 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान अटक आरोपीने खोपोली पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील मौजे होनाडगाव तालुका खालापूर येथे एका गोडाऊनमध्ये लपवून ठेवलेला एकूण बॅरलमधील 174.5 किलो वजनाचा रुपये 218 कोटी 12,50,000 रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत। तसेच गुन्ह्यातील अटक आरोपींनी काही अंमली पदार्थ हे परदेशात पाठवलेले असल्याची माहिती प्राप्त झाली असून त्याबाबत अधिक तपास सुरू आहे। सदर कारवाई माननीय प्रवीण पवार विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र, माननीय सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक रायगड, माननीय अतुल झेंडे अपर पोलीस अधीक्षक रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रम कदम उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर यांच्या नेतृत्वाखाली गुन्ह्याचे तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर, पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहाने करत आहेत। खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अंमली पदार्थाच्या फॅक्टरीवर रेड केलेली होती। या संदर्भामध्ये 8 तारखेला आपल्याकडे गुन्हा दाखल झालेला होता। त्याच्यामध्ये जवळपास 3 आरोपींना अटक करण्यात आलेला आहे आणि त्यांचं PCR 14 तारखेपर्यंत आहे। गुन्ह्याचा तपास खोपोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राऊत हे करत आहेत। त्याच्यामध्ये जवळपास सुरुवातीला जो रेड केलेली होती त्याच्यामध्ये जवळपास 107 कोटी 30 लाख रुपयाचा MD जे नार्कोटिक्स ड्रग आहे हे जप्त करण्यात आलेलं होतं। आरोपीच्यांकडे आणखी सखोल चौकशी केली असता त्याच्यामध्ये हा जो माल होता हा बऱ्याचशा विविध परदेशामध्ये विविध देशामध्ये पाठवण्यात आलेला होता JNPTच्या पोर्टमधून, असं प्रथमदर्शनी निदर्शनात आलेलं आहे। त्याचबरोबर आरोपींकडे आणखी चौकशी करता त्यांनी जवळच एक होनाड नावाचं एक गाव आहे इथे, त्या ठिकाणी एक गोडाऊन देखील भाड्याने घेतलेलं होतं असं निदर्शनात आलेलं होतं। त्या ठिकाणी देखील आमच्या पोलिसांनी रेड करून माहिती घेतली आणि त्या ठिकाणी देखील जवळपास अंदाजे 174.5 kg पर्यंत MDचा ॲडिशनल साठा हा जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याची बाजारपेठेमध्ये व्हॅल्यू जवळपास 218 कोटी रुपयापर्यंत जाईल। एकंदरीत ह्या सर्व गुन्ह्यामध्ये अद्याप तो रायगड पोलीसच्या सर्व टीमनी आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून आतापर्यंत 325 कोटी रुपयाचा मुद्देमाल हा जप्त केलेला आहे। रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील जमीन खरेदी विक्री जोरात चालू असल्याने तालुक्यात ग्रामीण भागात अनेक फार्म संस्कृती सुरू झाली आहे। यातील अनेक फार्मवर
अवैध उद्योग सुरू झाल्याच्या चर्चा सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर पोलिसांची या फार्मवर करडी नजर पडली आहे। गेली काही दिवस या फार्मबाबत चौकशीचा फेरा सुरू असल्याने पोलिसांकडून फार्म हाऊस मालकांचे धाबे दणाणले आहेत। महाड तालुक्यातील मुंबई व पुण्यामधील धनदांडग्यांनी स्थानिक शेतकऱ्यांकडून अल्प भावात जमिनी खरेदी करून त्यावरती अलिशान फार्म हाऊस बांधले आहेत। वर्षाच्या स्वागतासाठी या फार्म हाऊसवर मोठी जय्यत तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे। महाड पोलादपूर तालुक्यातील या फार्म हाऊसमध्ये मुंबई व पुण्यातील ग्रुप तयार करून शनिवार व रविवार या दिवशी तसेच सुट्टीच्या दिवशी रेव पार्ट्या व त्याचप्रमाणे जुगारांचे अड्डे या फार्म हाऊसवर चालू असतात। तसेच रात्री अपरात्री फार्म हाऊसवर डीजे लावून पर्यावरणाचा भंग केल्याचा प्रकार या फार्म हाऊसवर नित्यनियमाने घडत असल्याच्या चर्चा ग्रामीण भागातून उमटत असल्याने फार्म हाऊसवर पोलिसांची करडी नजर ठेवली जात आहे असे महाड तालुक्यात बोलले जात आहे खरे, पण आजपर्यंत का कारवाई केली नाही असा प्रश्न अनेक ग्रामपंचायतीमधील नागरिकांना पडला आहे। रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्याच्या हद्दीत कोल गावातील एका 70 वर्षीय वृद्धाने स्वतःला जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न केलाय। सखाराम राणे असे आत्महत्या करणाऱ्या वृद्ध इसमाचे नाव असून यापूर्वीही त्याने अनेक वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे। सदर इस्माने गावापासून काही अंतरावर असलेल्या शेतामध्ये स्वतःला जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न केलाय। आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी कर्जामुळेच सदरचा वृद्ध इसम आत्महत्या करीत असल्याची चर्चा सर्वत्र केली जात आहे। महाड ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमी असल्याने माने यांना अधिक उपचाराकरता मुंबईत पाठवण्यात आले असून पुढील तपास महाड शहर पोलीस ठाणे करत आहेत। नवी मुंबईतील तुर्भे पोलीस स्टेशनच्या हद्दीत तुर्भे नाका या ठिकाणी एका कंपनीच्या गेटवर सुरक्षा रक्षकाची एका क्षुल्लक कारणावरून हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। प्रसाद भानुशाली असे सुरक्षा रक्षकाचे नाव असून या प्रकरणी आरोपी मोहम्मद अली याला पोलिसांनी अटक केली आहे। तसेच त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। आरोपी मोहम्मद अली याने मयत सुरक्षा रक्षक प्रसाद भानुशाली याच्याकडे सिगारेट पेटवण्यासाठी माचीस मागितली। मयत भानुशाली याच्याकडे माचीस नसल्याने त्याने नकार दिला। केवळ एवढ्या कारणाने आरोपीने भानुशाली याच्या डोक्यात दगड घालून त्याला जागेवरच ठार केले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे। मात्र सिगारेट पेटवण्यासाठी माचीस दिली नाही म्हणून खून केल्याने परिसरात चर्चेचा विषय ठरलाय। तुर्भे पोलीस स्टेशन अंतर्गत तुर्भे नाका या ठिकाणी मोहम्मद आदिल असफ अली या युवकाने एक नेपाळी वॉचमन आहे प्रसाद भानुसिंग खडका हा त्या ठिकाणी कर्तव्य करत असताना त्याच्याकडे सिगारेट पेटवण्यासाठी माचीसची मागणी केली होती, परंतु भानुसिंग खडका याच्याकडे माचीस नसल्याने त्याने देण्यासाठी विरोध दाखवला। या रागातून आझम अली याने प्रसाद भानुसिंग खडका जो आहे त्याच्या डोक्यात दगडाने वार करून त्याचा खून केलेला आहे। त्याच्यामध्ये आरोपी मोहम्मद आदिल असफ अली याला अटक केलेली आहे। त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेतलेला आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिसरातून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर रोडवर पार्क असलेल्या अवजड वाहनांतील बॅटरी चोरी, घरफोडी, ट्रान्सफॉर्मर मधील वाइंडिंग कॉपर वायर ऑइल तसेच इतर चोरीच्या घटना घडत असल्याने चोरीच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच चोरीच्या घटनेतील आरोपींचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करत न्हावाशेवा पोलिसांनी सराईत आरोपींना अटक केली आहे। यामध्ये आरोपी मैमुद्दीन इलियास खान वय वर्ष 35, छोटू रामकिरण केवट वय वर्ष 39 यांना उत्तर प्रदेश येथून अटक करत त्यांच्याकडून न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत इतर 7 गुन्हे केलेले असल्याचं तपासात निष्पन्न झाले। तसेच आरोपींकडून वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये चोरी केलेला मुद्देमाल व चोरी करण्यासाठी वापरलेले वाहन असा एकूण 3,50,000 रुपयांचा मुद्देमाल न्हावाशेवा पोलीस ठाण्याकडून हस्तगत करण्यात आलाय। यामध्ये आरोपींना अटक करत वेगवेगळे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले। 5 जानेवारी ते 23 जानेवारीच्या दरम्यान यावर्षी एक न्हावाशेवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये JNPTचं जे ऑफिस होतं त्या ठिकाणावरून एका कार्यालयामधून काही कागदपत्र आणि इतर साहित्य चोरी गेलं होतं। त्या संदर्भात पोलीस स्टेशनकडे 52/2023 हा गुन्हा दाखल आहे घरफोडीचा। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलीस स्टेशनचे जे सिनियर पी आहेत धुमाळ साहेब आणि त्यांच्या टीमनी अतिशय अथक मेहनत घेऊन यामध्ये 2 आरोपी अरेस्ट केलेले आहे।
दोन्ही आरोपी करून जवळपास 8 गुन्हे आणि जवळपास 3.5 लाखाचा माल जप्त केलेला आहे. याच्यामध्ये चोरीचे, घरफोडीचे गुन्हे समाविष्ट आहे. हो, अगदी बरोबर आहे. जो 52/23 आपल्याला सांगितलेला गुन्हा आहे, त्याच गुन्ह्यामध्ये हे चोरी निष्पन्न झालेली, त्या संदर्भात हा गुन्हा दाखल आहे. त्याच्यामध्येच हे 2 आरोपी आम्ही ताब्यात घेऊन ह्या सर्व गुन्ह्याची उघडकीस केलेली आहे. नाही, आता ह्या तपासाचा भाग आहे, जो पुढील तपासामध्ये निष्पन्न होईल. पण सध्या हे जे सगळे आरोपी आहे यांच्याकडे हे सध्या एवढे गुन्हे निष्पन्न झाले. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या कोकणातील आंबा काजू बागायतदारांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी संसदेमध्ये मागणी केली आहे. विनायकराव राऊतजी. माझ्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या महाराष्ट्रातील कोकण प्रांतातील आंबा उत्पादक, काजू उत्पादक या शेतकऱ्यांचा एक गंभीर प्रश्न मी या सभागृहामध्ये मांडत असतानाच आपल्या माध्यमातून केंद्रीय मंत्री महोदयांचं लक्ष या बागायतदार शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नाकडे वेधू इच्छितो. सभापती महोदय, मागची काही वर्ष ही कोकणामध्ये सातत्याने नैसर्गिक आपत्तीने ग्रस्त झालेली अशी वर्ष आहेत. गेल्या वर्षी नैसर्गिक आपत्ती आली, ह्या वर्षी नैसर्गिक आपत्ती आली. अवकाळी येणारा पाऊस, बदलणारं हवामान, ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे जगप्रसिद्ध असलेला रत्नागिरी, देवगड ह्या भागातला आंबा आणि त्याच भागातले पूर्ण कोकण प्रांतातला काजू, ह्या दोन्ही फळांवर विपरीत परिणाम होतो सभापती महोदय. आणि वर्षभराची कमाई ज्या फळांवर, आंबा आणि काजूवर अवलंबून असतं, हेच उत्पादन जर त्या वर्षभरामध्ये आलं नाही तर तिथला बागायतदार वर्षभर राबतो, लाखो रुपये खर्च करतो, विमा काढतो, त्या सर्वांवर त्याचं पाणी पडतं आणि शेतकऱ्यांना कर्जबाजारी व्हावं लागतं, बागायतदारांना कर्जबाजारी व्हावं लागतं. सभापती महोदय, आज रत्नागिरी जिल्ह्यातील हे आंबा उत्पादक हे आपल्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले आहेत. मागच्या काही वर्षापासून केंद्र सरकारकडे, राज्य सरकारकडे त्यांच्या न्याय मागणीसाठी आणि त्यांना आर्थिक सहाय्यता मिळण्यासाठी सातत्याने निवेदनं देतात. पण दुर्दैवाने त्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना, आंबा उत्पादक बागायतदारांना, काजू उत्पादकांना सुद्धा कोणत्या परिस्थिती, कोणत्या पद्धतीचं नैसर्गिक आपत्ती येऊन सुद्धा नुकसान भरपाई मिळू शकली नाही. सभापती महोदय, आज असं आहे की सभापती महोदय, गेल्या वर्षी सुद्धा आंब्याचं उत्पादन अवघं 15% झालं आणि हे 15% झालेलं जे उत्पादन जे आहे ना, हे दापोली कृषी विद्यालयाच्या अहवालानुसार सिद्ध झालेलं आहे. काजूचं उत्पादन सुद्धा तसंच आहे. सभापती महोदय, यावर्षी सुद्धा मोहोर आला, परंतु हवामानामध्ये बदल झाला, मध्ये पुन्हा पाऊस आला आणि पूर्ण मोहोर गळून गेला, सुकून गेला. यावर्षी सुद्धा आंब्याचं उत्पादन 10 ते 12% पेक्षा जास्त येण्याची शक्यता नाही. सभापती महोदय, पण माझी विनंती आहे, पीक विम्याचा जो रक्कम आहे हे सगळे बागायतदार भरत असतातच, पण पीक विमा कंपन्यांकडून सुद्धा या आंबा आणि काजू बागायतदारांना थातुरमातुर उत्तरं दिली जातात, त्यांना प्रतिसाद दिला जात नाही. 50 रुपये, 200 रुपये, 500 रुपये एवढी नुकसान भरपाई दिली जाते. आणि त्याचबरोबर सरकारने जे जाहीर केलं होतं, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून, जर त्या वर्षामध्ये तेवढं उत्पादन झालं नाही तर सुमारे 15,000 रुपये पर कलम, एका प्रत्येक कलमामागे 15,000 रुपयाचं अनुदान दिलं जावं, अशा पद्धतीची मागणी तिथले आंबा उत्पादक करतायत. महाराष्ट्राच्या मंत्री महोदयांनी ते मान्य केलं होतं, पण दुर्दैवाने अद्यापही त्यांच्या पदरामध्ये काही पडलं नाही. सभापती महोदय, शेवटचा मुद्दा असा आहे की आपल्या माध्यमातून, सभापती महोदय, शेवटचा मुद्दा आपल्या माध्यमातून मी केंद्रीय मंत्री महोदयांना विनंती करू इच्छितो की जगप्रसिद्ध असलेला कोकणातला रत्नागिरी आणि देवगडचा आंबा बागायतदार आणि आंबा आपल्याला खायचा असेल, चव घ्यायची असेल, त्या आंबा बागायतदारांना वाचवायचं असेल तर कलमी 15,000 रुपयाचं अनुदान तातडीने देण्याचे आदेश केंद्र सरकारने द्यावेत. धन्यवाद. सभापती महोदय, पूर्वीचे IPCL व आत्ताच्या रिलायन्स नागोठणे कंपनी परिसरातील प्रमाणपत्रधारक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे या मागणीसाठी
मागील 35 ते 40 वर्षापासून सातत्यपूर्ण लढा सुरू आहे. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था चोळे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट भीमराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक स्वरूपाचा लढा उभारलाय. रिलायन्स कंपनीने प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करून घ्या, अन्यथा आमच्या जमिनी परत करा या मागणीसाठी रिलायन्स नागोठणे कंपनीच्या कडसुरे गेटजवळ स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांनी आपल्या न्याय हक्कासाठी सोमवारपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्त्यांमध्ये सुरेश कोकाटे, रोशन जांभेकर, एकनाथ पाटील, शैलेश शेलार यांचा समावेश आहे. कसत्या दुबार पीक जमिनीवर कारखाना उभा राहिला, मात्र अनेक वर्षांपासून प्रमाणपत्र धारक प्रकल्पग्रस्त नोकरीसाठी पराकोटीचा संघर्ष करत आहेत. भूमिहीन झालेल्या प्रकल्पग्रस्तांना कित्येक वर्ष न्याय हक्काच्या कायमस्वरूपी नोकरीपासून वंचित ठेवले गेले आहे. सहनशीलता संपल्याने रिलायन्स नागोठणे विरोधात प्रकल्पग्रस्तांनी एल्गार उठवला आहे. न्याय मिळता मिळता जीव गेला तरी चालेल, माघार घेणार नाही असे उपोषणकर्ते एकनाथ पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या आंदोलनाला न्याय मिळवून देण्यासाठी वंचितचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर नेमकी काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. IPCL पेट्रोलियम या केंद्र शासनाच्या प्रकल्पात शेतकऱ्यांनी आपल्या दुबार पीक जमिनी दिल्या असता प्रकल्पात कायमस्वरूपी नोकरी मिळेल याकरिता भूसंपादन करतेवेळी शेतकऱ्यांना प्रशासनातर्फे भूसंपादन अधिकारी रायगड अलिबाग यांनी एकूण 1237 प्रमाणपत्र दिले होते. त्यापैकी आजतागायत कंपनीत 690 प्रमाणपत्र धारकांना कायमस्वरूपी नोकरी मिळाली आहे. तदनंतर उर्वरित प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारक आजतागायत नोकरीपासून वंचित राहिले आहेत. आमची मागणी आहे माननीय जिल्हाधिकारी योगेश मशेर साहेबाई 324 प्रकल्पग्रस्तांना बैठक घेऊन ताबडतोब 324 प्रकल्पग्रस्तांना ड्युटीवर घेण्याची ऑर्डर नागोठणे रिलायन्स कंपनीला देणे किंवा नागोठणे रिलायन्स कंपनीने 324 प्रकल्पग्रस्तांना ड्युटीवर घेण्यात येईल असे त्यांनी लेखी देणे. तसेच या बाबतीत माननीय दीपेंद्र कुशवाह साहेब, विकास आयुक्त मंत्रालय मुंबई यांनी 20/10/2023 रोजी बैठक घेऊन तसे विधिवृत्तांत माननीय जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांना दिलेले आहे. तरी माननीय जिल्हाधिकारी योगेश मशेर साहेब त्या विधिवृत्तांताचे दिलेल्या आदेशाचे पालन करून आमच्या प्रकल्पग्रस्तांना 324 ची ऑर्डर नागोठणे रिलायन्स कंपनीला देणे. आज आम्ही वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही उपोषणाला बसलो आहोत. परंतु उपोषण बसत असताना आम्ही 20/10/2023 रोजी मीटिंग मंत्रालयामध्ये झाली होती. कुशवासाहेब अध्यक्ष होते, त्यांच्या अध्यक्षाखाली आणि रिलायन्सची मॅनेजमेंट हेच बरोबर होते आणि त्यातून ते 324चा आकडा म्हणजे देण्यात आलाय आणि तो कलेक्टर जिल्हा रायगड अलिबाग यांना दिलेले, यांच्या अध्यक्षाखाली दिलेला आहे आणि त्याही तो निर्णय घ्यायचा आहे आणि त्यांनी घेऊन प्रकल्पग्रस्तांना 324 लोकांना त्वरित कामावर घेण्यात यावा असे त्यांनी आदेश करावे, कारण का आदेश मंत्रालयामधून दिलेला आहे आणि तो आदेश ते पालन करावा. परंतु कंपनी चालढकल करत असल्यामुळं आम्ही हे उपोषणाला बसलो आणि उपोषणाचे नाव सुरेश कोकाटे, शैलेश शेलार, एकनाथ पाटील आणि रोशन जांभेकर. जोपर्यंत आमचा निर्णय देत नाही तोपर्यंत उपोषण उठणार नाही. मेले तरी चालेल, परंतु आम्ही उठणार नाही. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या आदेशाने काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे ईडीच्या धाडीत काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे जवळपास 300 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळल्याने पक्ष नेतृत्वाच्या आदेशाने माणगाव तालुका भाजप महिला मोर्चा यांनी सोमवारी माणगाव बसस्थानकासमोर एकत्रित येत काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी करीत तालुक्यातील भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खासदार धीरज साहू यांच्या पुतळ्याला जोडे मारून निषेध आंदोलन केले. यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रदेश अध्यक्ष श्री बावनकुळे साहेब आणि प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या आदेशानुसार
आज महाराष्ट्रभर एकाच वेळी हे आंदोलन आम्ही करत आहोत. काँग्रेसचे नेते धीरज शाहू यांच्या घरामध्ये 300 कोटी रुपये ही बेहिशोबी मालमत्ता काल जप्त झालेली आहे. अशा बेहिशोबी मालमत्ता असणाऱ्या सर्व काँग्रेसच्या खासदारांना आम्ही आज त्यांच्या विरोधात हे आम्ही आंदोलन करत आहोत आणि अशा कार्यकर्त्यांना आम्ही जेलमध्ये टाकणारच. त्या विरोधात आमचं आंदोलन आहे आज आणि हा आंदोलन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रभर हे आंदोलन आज आम्ही घेतो. झारखंडमध्ये एका काँग्रेस नेत्याच्या घरी पडलेल्या धाडीत तब्बल 300 कोटींची रोकड मिळाली. या मुद्द्यावरून नवी मुंबईतील महिला मोर्चाच्या वतीने नवी मुंबईतील वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. या भ्रष्टाचाराविरोधात अनेक आंदोलने केली जातील असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. आज वाशी शिवाजी चौक येथे जनतेचा आवाज बनून इथे सर्वजण जमलेलो आहोत. हा जनतेचा आवाज, हा आक्रोश म्हणजे हे आहे की झारखंड येथे काँग्रेसचे नेते धीरज साहू याच्या घरामध्ये बेहिशोबी मालमत्ता, ही संपत्ती, कॅश हे जवळजवळ 300 करोड, म्हणजे एखाद्या गरीब माणसाच्या घरामध्ये कधी कधी 300 रुपये सापडणं देखील फार मुश्किल असतं त्याच्यासाठी. त्याचं पोट कधीतरी तो दिवसभर जेव्हा मेहनत करतो तेव्हा ते भरलं जातं, तेव्हा तो त्याच्या लेकरा बाळांना हा तिथे जेवण घालू शकतो. आणि अशी परिस्थिती देशामध्ये असताना अशी गरिबांची कुठेतरी त्यांच्या हक्काचा, त्यांच्या न्यायाचा पैसा हा काँग्रेसचे नेते ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे त्या त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की तिथे काँग्रेसचे हे नेते अशी खाऊगिरी करतात आणि जनतेच्या पैशाचा अपव्यय करतात. आणि ही अतिशय एक निंदनीय बाब आहे, घृणास्पद बाब आहे. काँग्रेसचे झारखंडमधील राज्यसभा खासदार धीरज साहू आणि मद्यनिर्मिती कंपनी बलदेव साहू यांच्या समूहाशी संबंधित आयकर विभागाने छापा घातला असता त्यामध्ये 300 कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. अनेक बेकायदेशीर व्यवसाय असलेले धीरज प्रसाद साहू काँग्रेसचे राज्यसभेचे 3 वेळचे खासदार राहिले आहेत. आतापर्यंतचा अनुभव बघता जिथे जिथे काँग्रेसचे सरकार असेल तिथे तिथे त्या सरकारच्या माध्यमातून असे नेते जनतेची लूट करत आहेत. काँग्रेसच्या सरकारच्या भ्रष्टाचाराला कंटाळून जनतेने भाजप सरकारला निवडून दिलं असं शब्दात भारतीय जनता पार्टी संगमेश्वर उत्तर यांच्यातर्फे काँग्रेसचे नेते धीरज साहू यांचा जाहीर निषेध करण्यात आला. झारखंडचे खासदार यांनी त्यांच्या 300 कोटींची संपत्ती, रोख रक्कम सापडलेली आहे. आतापर्यंत काँग्रेस सरकार आपल्याला जनतेला गेली 70 वर्ष लूट करत आहे. याचा आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा संगमेश्वर तर्फे जाहीर निषेध करतो. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने सुब्रमण्य भारती यांचा जन्मदिवस भारतीय भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी राजपूत, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, प्राध्यापक समीर गडबडे, प्राध्यापक डॉक्टर शंकर जाधव, प्राध्यापक महेंद्र शिंदे, प्राध्यापक प्राजक्ता कदम कोमसापचे, केंद्रीय कार्यवाह माधव अकंगलगे, तहसीलदार हनुमंत मेत्रे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी दीपक झोडगे आदी उपस्थित होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी, प्राध्यापिका प्राजक्ता कदम, प्राध्यापक डॉक्टर जाधव यांनी मराठी भाषेबाबत मार्गदर्शन केले. प्राध्यापक शिंदे यांनी हिंदी भाषेबाबत तर प्राध्यापक गडबडे यांनी उर्दू भाषेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी छोटेखानी ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले होते. या कार्यक्रमाला ग्रंथपाल, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रत्नागिरीमध्ये मौजे जामसूद येथे आमचा संकल्प विकसित भारत जनजागृती यात्रेदरम्यान कृषी विभागाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, कृषी यांत्रिकीकरण, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड, परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत सेंद्रिय गट स्थापना तसेच माती नमुना काढण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्याचबरोबर नॅनो युरिया वापरण्याचे फायदे सांगून ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. 5 प्रगतशील शेतकऱ्यांना कृषी दर्शनचेही वाटप करण्यात आले, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कराडे यांनी दिली. मौजे सालपे तालुका लांजा येथे विकसित भारत संकल्पना यात्रा निमित्त माती नमुना काढणे यांचे प्रात्यक्षिक, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार संतुलित खताचा वापर कसा करायचा याचे मार्गदर्शन, सेंद्रिय पद्धतीने शेती करताना जीवामृत कसे तयार करायचे व त्याचा वापर व फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन, नॅनो युरियाचा वापर,
पीएम किसान योजनेअंतर्गत नवीन लाभार्थी यादी वाचन करून पात्र व अपात्र असल्याबाबत निश्चित करण्यात आले। या कार्यक्रमात सरपंच पूजा कांबळे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, शिक्षक वृंद, शेतकरी तथा ग्रामस्थ उपस्थित होते। ग्रामपंचायत काताळे येथे तालुका कृषी अधिकारी क्षीरसागर यांच्या हस्ते शेतकऱ्यांना कृषी दैनंदिनीचे वाटप करण्यात आले। आरोग्य विभागातर्फे ग्रामपंचायत वनवशी तर्फे नातू येथे आरोग्य विषयक मार्गदर्शन, आरोग्य तपासणी, कार्ड वाटप करण्यात आले। सरपंच प्रदीप चिंचघरकर, ग्रामपंचायत सदस्य, इतर शासकीय विभागातील कर्मचारी वर्ग व कृषी सहाय्यक स्नेहा कोळंबे, पालगड आदी उपस्थित होते। विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेअंतर्गत लांजा तालुक्यातील आडवली, तळवडे, रत्नागिरीमधील नाखरे, पूर्णगड, संगमेश्वरमधील वायंगणे, निवे बुद्रुक, गुहागरमधील शीर मसू, चिपळूणमधील निवळी, तामणमळा, खेडमधील आंबिये, मुरडे, मंडणगडमधील घोते, वेसवी या गावात 12 डिसेंबर 2023 रोजी विविध योजनांची माहिती देणारी व्हॅन फिरणार आहे। तरी लाभार्थ्यांनी या व्हॅनचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले। यासह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची। भेटूया नवीन बातमीपत्रासह। तुम्ही पाहत रहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ माझे कोकण।